पंच चला सामना चालू होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्ग करते. गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला तो गोलंदाजीसाठी नितूला पाहतोय. तर स्ट्राईक वरती फलंदाज विकी. पहिला चेंडू बीट झालाय. फलंदाज विकी. विकीचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये बहारदार अशी कामगिरी केली होती. तब्बल 39 धावांची केली होती आणि गोलंदाजीमध्ये 3 फलंदाजांना बाद करून ठरला तोच विकी. आता मात्र सलामीसाठी फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाकडून सलामीवीर स्ट्राईक वरती. तर नॉन स्ट्राईक वरती प्रसाद. टॅप केलेला चेंडू स्वतःच्या फॉलो मध्ये अडवतोय नितेश. अजून एक निर्धाव चेंडू पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पाहतोय नितूला आपण. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन नितू संघाचा सरसेनापती संघनायक आहे. नितू स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि सज्ज झालाय तो राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी. ऑफ करण्याचा प्रयत्न बीट होतोय. लाईन पासून भरकडत असताना पंच आम्हाला विष्णू सर इशारा करतात व्हाईटचा, म्हणजे व्हाईटच्या स्वरूपामध्ये धाव बहाल केली जाते ती छत्रपती सीसी कुलगाव संघाकडून फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाला. का तर इथे ओपन होते ते मोहपाडा संघाचं. सरळ रेषेमध्ये फेजू खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः येतील अडतील. या दरम्यान एक धावेचा अवधी होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता परंतु बार बचावलेत विकी आणि एक धाव मिळते. एक धावेने धावफलक पुढे जात असताना मोहपाडा संघाचे 2 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज प्रसाद. खूप साऱ्या अपेक्षा असतील प्रसाद कडून मोहपाडा संघाला. पाहूया कशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी प्रसाद. लॉफ केला चेंडूला. हाय मध्ये चेंडू खाली शतक धावतोय परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू फरतोय. एक टप्पा चेंडू अडवेल. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा पूर्ण करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाज विकी आणि प्रसादला. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑनला फटका घेतला. तिथे क्षेत्ररक्षक प्रशांत सूर्यरावला पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त ना फक्त सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते. ते फलंदाजांना एकच धाव खर्च करतोय. गोलंदाज नितेशला पाहतोय आपण या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नितेश कडून पाहतोय आपण. एकही मोठा फटका खेचू देत नाही फलंदाजांना. चांगली गोलंदाजी. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे फटका घेतला लॉंग ऑफला. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. 1 धाव सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आघात करत असताना पाहतोय आपण फलंदाज विकीने घेतलाय खणखणीचा चौकार. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 9 धावा बिनगडी बाद फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाच्या. चला छत्रपती सीसी कुलगाव संघ जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर क्षेत्र सजून घ्या. नवीन गोलंदाजी मार्क वरती राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो गीतेश ठाकरेला पाहतोय आपण. स्ट्राईक वरती प्रसाद फेस करेल गीतेश ठाकरे यांना. हलक्या हातामध्ये कट केला. गलीमधून चेंडू काढला. तिथे क्षेत्ररक्षक
सज्ज आहेत. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती दोघांकडून पाहायला भेटते आपल्याला. हलक्या हातामध्ये कट केला होता चेंडू प्रसाद याने 2 धावा वसूल केल्यात. लॉफ करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लॉंगलेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक येईल परंतु चुकी होते. चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये होत असताना पाहतोय त्या मिळत्या त्या नशिबाच्या 4 धावा फ्रेंडशिप मोहपाडा संघाला या चेंडूवरती. खराब क्षेत्ररक्षक पाहायला भेटतं आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये होत आहे. नशिबाच्या 4 धावा म्हणावं लागतील या चेंडूवरती फ्रेंडशिप मोहपाडा संघाला. डान्स डाऊन द विकेट पुढे येऊन खेळला मिड विकेटच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक 2-2 धावत आहेत आणि प्रशांत सूर्यराव यांना चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. या दरम्यान पुन्हा एकदा 2 धाव्यांचा अवधी 2 धावा पूर्ण करतायत आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटले. 2 धावा वाचवल्यात त्या आपल्या संघासाठी प्रशांत सूर्यराव यांनी. चांगलं क्षेत्ररक्षक. गोलंदाजाला जशी क्षेत्ररक्षक साथ हवी असते तशी साथ देत असताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षकांना. चांगले गोलंदाजी तेवढंच चांगले क्षेत्ररक्षक. बीड झालाय फलंदाज, बॉडीवरती चेंडू आदळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटला नाही. फक्त ना फक्त सिंगल धाव मिळते ती. एकच धाव मिळते या चेंडूवरती. बॅटवरती लागून चेंडू बॉडीवरती आदळला होता. पुन्हा एकदा बीट केलं. सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली. आपल्या फिरकीच्या जाल्यामध्ये अडकवत असताना पाहतोय आपण. बीट करतोय वारंवार फलंदाजांना. गोलंदाज गीतेशला पाहतोय आपण. चांगले गोलंदाजी, एकही मोठा फटका खेळू देत नाही या ओव्हरमध्ये पाहतोय आपण गीतेशाला. पुढे येऊन खेळला डान्सिंग ऑन द विकेट. फाईन मिड ऑफला तिथे क्षेत्ररक्षक. सेकंड अटेम्प्ट मध्ये क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय आणि पहिला झटका बसतोय तो फ्रेंडशिप मोहपाडा संघाला बसलेला हा पहिला झटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला सुशांत कडून. दुसरं षटक समाप्त झालंय आणि 2 षटकात समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा पाहतोय आपण. 1 गडी बाद 18 धाबा पाहायला भेटत आपल्याला फ्रेंडशिप मोहपाडा संघाकडून. चांगली गोलंदाजी पाहिली आपण गीतेश कडून. या ओव्हरमध्ये फक्त न फक्त 9 धावा खर्च केल्या आणि एका गड्याला बाद केले ते गीतेशाने. नवीन गोलंदाज प्रशांतला पाहतोय आपण. फिरकीच्या ताळ्यावरती अडकवत असताना पहिला चेंडूवरती सफलता अर्जित करतोय प्रशांत सूर्यरावला पाहतोय. दुसरा झटका बसतोय तो फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाला. प्रसादच्या स्वरूपामध्ये सलामी फलंदाज दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. पहिल्यांदा माघारी जाण्यामध्ये यशस्वी ठरल्यात ते गोलंदाज छत्रपती सीसी कुलगाव संघाच्या. या पहिल्या चेंडूवरती प्रशांत सूर्यरावला मिळते सफलता. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण समीरला. तर स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज भावेशला पाहतोय आपण जात असताना. प्रशांतची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज भावेश. खूप साऱ्या अपेक्षा भावेशकडून सुद्धा असतील. स्ट्राईक एंडवरती भावेश सामना करील प्रशांत यांचा.
पुढील चेंडू एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, बीट होते फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना मैदानावरती पाहतोय आपण गोलंदाजाला अक्षरशः आपल्या फिरकीच्या ताल्यावरती नाचवत असताना पाहतोय आपण प्रशांत सूर्यराव काय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बीट झालाय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटते, अजून एक निर्धाव चेंडू. 3 चेंडू फेकत असताना एक फलंदाज बाद केले आणि एकही धाव खर्च केली नाही प्रशांत सूर्यराव यांनी. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटतो. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाईल, तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. एकच धाव, म्हणजे जशी गोलंदाजी करताना प्रशांत सूर्यराव तसं क्षेत्ररक्षक सजवून ठेवले होते प्रशांत सूर्यराव याने. एकही मोठा फटका खेळू देत नाही आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटते. एकच धाव, सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय. फक्त ना फक्त एकच धाव 4 चेंडूमध्ये खर्च करतोय प्रशांत सूर्यरावला पाहतोय आपण. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बीट केलाय फलंदाजाला. फलंदाज फक्त हा चेंडू पाहतच बसलाय. त्याला वाटलं होतं कुठेतरी हा चेंडू स्क्वेअर पाहायला भेटेल, परंतु फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकत असताना फलंदाजांना पाहतोय आपण समीरला. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि प्रहार केलाय, परंतु इथं संधी होती. संधी तर सोनं करता आलं असतं, परंतु क्षेत्ररक्षक करते चुकी. क्षेत्ररक्षकाला चुकीचं रूपांतर 6 धावेमध्ये न मिळतात या चेंडूवरती. 6 धावा, षटकार येतोय या शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या 5 चेंडूचा विचार केला तर फक्त 1 धाव खर्च केली होती, पण शेवटच्या चेंडूवरती सुद्धा संधी उपलब्ध करून दिली होती, परंतु क्षेत्र 7 लाभले नाही. तिसरं षटक समाप्त झालं. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 25 म्हणजे 25 धावा. फ्रेंडशिप 11 मोळपाडा संघाच्या 2 गडी बाद 25 धावा. चांगली गोलंदाजी प्रशांत सूर्यरावची या ओव्हरमध्ये आपण पाहिली होती. निराश केले ते क्षेत्ररक्षकाने. शेवटचं षटक असेल या इनिंग मधलं, या ओव्हर सामन्यामधलं, पहिल्या इनिंग मधला 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय तो तेजस ठाकरे, म्हणजेच टँगो या नावाने सुप्रसिद्ध असलेला गोलंदाज. तर तेवढा चांगला फलंदाज, अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज आणि गोलंदाज आपण पाहतोय तेजस ठाकरे उर्फ टँगो. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन हाणामारीच्या षटकाच्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने तेजस ठाकरे. स्ट्राईक एंडवरती भावेश फेस करेल. पहिला चेंडू स्क्वेअर पाहायला भेटतो. पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल धावफलकावरती. धावफलक पुढे जात असताना 26 धावा. रिव्हर्सचा पवित्र घेतला होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, तिथे क्षेत्ररक्षक येईल, अडवेल. या दरम्यान आणि एकच धाव मिळते. फक्त सिंगल धावेवरती थांबवले ते समीर याने भावेशला. 1 धावेने मिळते ती फ्रेंडशिप मोहपाडा संघाला. आता मात्र स्ट्राईक वरती समीरला पाहतोय, ज्याच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला तो समीर स्ट्राईक वरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा लाफ केलाय, घुटनाट एक तमाशात एक फटका खेचलाय, फटका गेलाय 1 बाउंस सीमारेषा पार. थर्डमॅनच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण आपल्या संघासाठी समीर. एक हाती किल्ला लढवत असताना समीर पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. पुन्हा एकदा पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात. अजून एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बहाल केली जाते ते फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाला तेजस कडून. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू फेकलाय, तोच रिझल्ट पाहायला भेटतोय. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव बहाल केली जाते फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाला. तेजस कडून ही दुसरी धाव पाहायला भेटते. तिसरी धाव असेल ती एक्स्ट्राच्या स्वरूपामधली. अजून एक चेंडू वाईट. कार्बन कॉपी पाहायला भेटते आपल्याला. 3 चेंडू वरती वाईट फेकत असताना 3 चेंडू सेम लेंथ वरती पाहिले आपण.
कुठेतरी आतमध्ये आणावा लागेल चेंडू. लाईन मध्ये बदल करावा लागेल तेजसला. अजून एक चेंडू बाहेर पाहायला भेटतो. लगातार हा चौथा चेंडू पाहायला भेटतो आपल्याला तेजस ठाकरे करून. चुकी करत असताना तेजस ठाकरेला पाहतोय आपण. आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदल करत असताना बीट केले फलंदाजाला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता फलंदाज समीर याने, परंतु बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटत आहे. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेचला, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधी आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे घडलंय काय, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट बहाल केली जाते. ती छत्रपती कुलगाव. 4 चेंडू झाले, अजून 2 चेंडू शिल्लक असतील ओव्हर मधले. समीरला स्ट्राईक हवी होती म्हणूनच भविष्याची विकेट बहाल केली होती आणि नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवरती शांतनूला पाहतोय आपण. तर स्ट्राईक वरती समीर. रबतचा पवित्र घेतला होता. बॅट्समन चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही, यशस्वी चुकी करतोय आणि रनआउटची संधी होती, परंतु थ्रो फेकी कुठेतरी थोडासा लेझी पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करताना पाहतोय आपण. आता मात्र तब्बल 5 चेंडू वाईड आल्यानंतर कमबॅक करताना पाहतोय आपण तेजस ठाकरेला. हे तर एका मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतो. शेवटचा चेंडू या षटकामधला. आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पिक केली लेंथ आणि लेंथ वरती पिक करत असताना चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार लॉंग लेगच्या दिशेने. हा आलेला शेवटच्या चेंडूवरती समीरच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकार समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 42 धावा 3 गडी बाद. फ्रेंडशिप 11 मोहपाडा संघाच्या विजयासाठी गरज असेल ती येणारे 24 चेंडू 43 धावींची गरज असेल छत्रपती सीसी कुलगाव संघाला विजयासाठी. प्रथम फलंदाजी करत असताना मोहपाडा संघाकडून पाहिलं आपण 24 चेंडूमध्ये 42 धावा उभारण्यात आल्यात. तर विजयासाठी छत्रपती कुलगाव संघाला येणारे 24 चेंडू 43 धावांची गरज असेल विजयासाठी. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज, घारिवली गावचे सुपुत्र आमचे मित्र रोशनजी संते सरांच्या गोड आवाजामध्ये. धन्यवाद.
कुलगाव टीमचा आणि शेवटचा सामना असेल कुलगाव विपक्ष बदलापूरगाव या दोन टीम मध्ये आणि सामना असेल 3 षटकांचा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने बनवल्या या मॅच मध्ये 18 धावा तेजस टँगो